आहे तुमचं योजना कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। तर बजाज फायनान्स याचं जे कार्ड आहे ते कशा पद्धतीने अप्लाय करायचं, काय काय त्याची पात्रता असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तत्पूर्वी फक्त विनंती आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असा जे कार्ड आहे हे कार्डाविषयी, बजाज फायनान्स कार्डाविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत बजाज फायनान्ससाठी जे इन्स्टा EMI जे कार्ड आहे ते कार्डसाठी आवश्यक पात्रता आणि काय कागदपत्रे लागणार आहे, निकष काय आहे या संदर्भात, आणि बजाज फायनान्सचं जे EMI जे कार्ड आहे त्यासाठी कसा अर्ज करायचा या संदर्भात सुद्धा आपण अधिकृत वेबसाईटवर आलेलो आहोत आणि कशा पद्धतीने त्या अप्लाय करायचं याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस केल्याच्या नंतर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, कारण की बजाज फायनान्सचं जे EMI कार्ड आहे ते कशा पद्धतीने अप्लाय करायचं आणि पात्रता काय असणार आहे या संदर्भात आपण पाहणार आहोत। जोपर्यंत तुम्ही खालील नमूद केलेले म्हणजे तो पात्रता निकष काय देण्यात आले सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर मूलभूत निकषाची पूर्तता तुम्हाला करता यायला पाहिजे, म्हणजेच काय तर पात्रता निकष देण्यात आला आहे म्हणजे तुम्ही भारतीय नागरिक असायला पाहिजे, वय तुमचं काय असायला पाहिजे ते 21 ते 65 वर्ष, उत्पन्न तुमच्याकडे उत्पन्नाचा नियमित स्रोत असणे आवश्यक आहे आणि क्रेडिट स्कोर आहे जो चांगला असणे गरजेचं आहे। आणि फक्त तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत, फक्त 2, एक म्हणजे पॅन कार्ड आणि KYC करण्यासाठी आधार कार्ड। फक्त 2 डॉक्युमेंट जर असतील तर तुम्हाला जे कार्ड आहे ते इन्स्टा EMI बजाज फायनान्सचं जे कार्ड आहे ते तुम्ही घेऊ शकता। तर कशा पद्धतीने घ्यायचं, कशी ऑनलाईन प्रक्रिया असणार आहे, काय काय शुल्क लागणार आहेत याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर एकंदरीत मित्रांनो, इन्स्टा EMI कार्ड जे आहे ते कसा अर्ज करायचा या संदर्भात, तर बजाज जे फायनान्स कार्ड काढण्यासाठी सुरुवातीस तुम्हाला 10 अंकी मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे। म्हणजे कुठं करायचं आहे तर इथं वरती देण्यात आलेलं आहे मित्रांनो, हे बघा, हे तुमचा अर्ज सुरू करा। इथून तुम्हाला जे आहे तुमचा जो हे आहे मोबाईल क्रमांक टाकल्याच्या नंतर मित्रांनो पुढे काय करायचं या संदर्भात सुद्धा आपण माहिती सांगणार आहोत। टाकल्याच्या नंतर OTP येणार आहे, OTP एंटर करायचा आहे आणि तुमचे पूर्ण नाव एंटर करायचं आहे आणि होय ऑटो फेच स्पेशलवर क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला तुमचे पूर्ण भरलेले वैयक्तिक जे तपशील आहे ते सत्यापित करायचं आहे। तुमचा लिंक किंवा रोजगाराचा प्रकार जे आहे ते निवडून तुम्हाला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर पुढे जा, क्लिक करा आणि तुमची पूर्व पात्रता, कार्ड, कर्ज, ऑफर रक्कम तपासायची आहे आणि तुमची जी KYC करण्यासाठी मी सांगितलेले 2 डॉक्युमेंट तुमची घेऊन KYC करायची आहे आणि तुमचं जे कार्ड आहे ते कर्ज, ऑफर रकमेचे तपशील तपासा, तुमच्या आवडीचे प्रोमो कोड निवडा, लागू करा। एक केवळ जॉईनिंग फी तुम्हाला म्हणजे शुल्क लागणार आहे 530 रुपये आणि ते यशस्वी पेमेंट केल्याच्या नंतर बजाज फायनान्स ॲपवर तुमचे कार्डचा तपशील तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला किती शुल्क लागू शकतं तर इथे देण्यात आल्याप्रमाणे तुम्हाला 530 रुपये लागू करासं लागणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन काढू शकता। आपण अधिकृत वेबसाईटवर आलेलो आहोत, आपण पाहू शकता अशी अधिकृत वेबसाईट आहे। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, अशा पद्धतीने तुम्हाला कार्ड भेटणार आहे, आपण स्क्रीनवर पाहू शकता। तर अशा आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि याचा फायदा म्हणजे या कार्डचा काय फायदा आहे तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची जी शॉपिंग करता याच्यावर सूट तुम्हाला मोठ्या प्रमाणात या कार्डद्वारे भेटत असते। फ्लिपकार्ट असेल, Amazon असेल, याच्यावर ऑफर निघत असतात आणि याचाच मोठा फायदा तुम्हाला पण मिळणार आहे या कार्डचा। तर आपल्याला समजलं असेल की फायदा काय मिळणार आहे। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद।